आणि बोललंच पाहिजे. हो, आपला पोरसली आयराणी बी येवाल पाहिजे बर का. लो बाबा आयराणी जमा आपण का ना. तुम्ही सासू सुना मिळून एवढे का हसताय? अगं एक खानदेशी खूप प्रसिद्ध रविकिरण महाराज आहेत, खूप कॉमेडी आहेत. तो मम्मी तू तर मोबाईल वर बघते. हे महाराज आपल्या मालेगावात येत आहे. हो, सावित्री आई प्रतिष्ठान डायमंड मिल संमेश्वर मालेगाव. चला मग लवकरच या 2 जानेवारीला रविकिरण महाराजांच्या कीर्तनाला. विख्यात तुझो जाण ब्रह्म याचा सुतो नारद जाणना मती तीक्षुत याची चरणी नमन गा जेने धरी मजित विलाची बळी तो संभाजी जाण बळी कावतरला जयाची या कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत शयानम बालमुकुंद मनसा स्मरामी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृत मेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गति धरो पधारी जी पवन कुमार कि राधा मेरे स्वामी ने मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंदग्राम के राम इनके पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम आनारी घनश्याम आना सुंदर श्याम दादा आम्हाला प्रतिध्वनी उद्या म्हणजे झालं आनारी घनश्याम हमारे हरि कीर्तन में आनारे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आनारे घनश्याम हमारे हरि कीर्तन आनारे घनश्याम हमारे हरि कीर्तन प्रभु आप भी आना संग राधा की बुलाए प्रभु आप भी आना संग गोपियों को लाए हमारे हरि कीर्तन में आना सुंदर धाम हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए
राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने वो मेरे, मेरा दम ही निकल जाए, सच कहता हूँ राधे, तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए। यार दिन भाई तुम्ही कुंकू घ्या, आरस के लिया बसून घ्या, वो आई खेळत आली या मायला कुठल किडू द्या, आई खेळत आली या आईला कुशल किडू द्या, आई खेळत आली या आईला कुशल किडू द्या, आई खेळत आली या आईला कुशल किडू द्या। अरे बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस के लिया बसून घ्या, अरे बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस के लिया बसून घ्या। ओ माय खेळत आली या मायला कुशल किडू द्या, काय माय खेळत आली या देवीला कुशल किडू द्या, आई खेळत आली या आईला कुशल किडू द्या, आई खेळत आली या आईला कुशल किडू द्या। आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गाडा गोपी चंदन टिळा हृदयी कळबडा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग शांती ब्रह्मा पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल कार्यक्रम के निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्यायला तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मालेगाव नगरी आणि मालेगाव नगरीमध्ये कीर्तनाचं आयोजन। खरं तर मला सांगायला आनंद वाटतोय, मालेगाव मध्ये माझे भरपूर कीर्तन झाले। जय श्री राधे। मालेगाव मध्ये भरपूर कीर्तन झालेत महाराज। परवाच्या दिवशीच कीर्तन करून गेलो मी, काही लोक असतील परवाच्या दिवशी ऐकणाऱ्यांमधले आहेत ना, वा वा। म्हणजे तरी काही पिढा पाळत आले, काही पिढा पाळत मालेगाव मध्ये कीर्तनाचं आयोजन विशेष करून तरुण भावांनी नियोजन केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात ज्यांनी माझे एका शब्दात मन जिंकलं ते म्हणजे आमचे बॉबी दादा साहेब, बॉबी आहे दादाश्रींनी मला कॉल केला, मला म्हणले महाराज काही झालं तरी तुम्हाला मालेगाव मध्ये यावं लागेल। म्हणलं दादा साहेब खरं तर ही तारीख 2-3 दिवस पर्यंत अडकूनच होती काय होतंय म्हणून, पण दादाश्रींनी पुन्हा सांगितलं मला काही माहित नाही महाराज तुम्हाला यावं लागेल। आणि दादाश्रींच्या आग्रहास्तव तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं। आल्याच्या नंतर समाधान वाटतंय। मालेगाव मध्ये तुम्ही कीर्तनाला योगा समाज जमतोय महाराज, अजून काय पाहिजे। जसं कीर्तनाला येताना जागृत आहात ना, तसं प्रत्येक काम करत असताना जागृतीनं करायचं। कोणतं बी काम करा टाइमला जागे राहायचं नाही करू, नाही तर काही ठिकाणी इथलं उलट होईल। अर्थात मला ते सांगलं की तिथे आठी मुकला नेहमी जातात ना, म्हणजे सांगा तात्पर्य अर्धा हिंदू अर्धा मुसलमान। नेमकं पुण्यामध्ये आणि मालेगाव मध्ये तसं सारखंच आहे, सेमच परिस्थिती आहे, नेहमी जायचं हो ना, एवढं ध्यान ठेवा ना। भाऊ इथला का नालाय पण कमीत कमी सूत्र काढाल तरी उभा राहायचा। भाई अपने तो अपने होते,
मी प्रत्येक कीर्तनातून मी जर अभंग माझा दुसरा आहे आजचा, मी जर भगवंताचा परिचय करत असताना सांगतो की तुम्ही भगवंताच्या सोबत भगवंताची सेवा करायला वेगवेगळ्या पद्धतीने ते कार्यक्रम साजरा करतात. जसं की सन 2014 सालापासून सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानचे कार्य अविरत चालवत आहेत. त्याच्यामध्ये भरपूर कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. मला तर पहिला त्यांचाच मला त्या दादाश्रींनी काही सांगितलं नाही, बॉबी दादाश्रींनी, पण आमचे गावातील एक मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं, महाराज ज्या माणसाच्याकडे तुम्ही कार्यक्रमाला जातायत ना, तर तो इतका भारी माणूस आहे, समाजाची सेवा केलेली आहे. आणि अशा प्रसंगाला जेव्हा कोरोना होता ना, कोरोनामध्ये सुद्धा दादांनी प्रत्येकाच्या घरी भाजीपाला पोचवला म्हणले. हे जेव्हा कोणीतरी तिसरा व्यक्ती आमच्याकडे सांगतो ना, तेव्हा माणसाला स्वाभिमान वाटतो. म्हणजे काही काही लोकांमध्ये आजही इन्सानियत, ज्याला आपण मराठीमध्ये माणुसकी म्हणतो, ती शिल्लक आहे. आणि ज्या माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे त्या माणसांना आपल्याला देता येईल तेवढं प्रेम आपण दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी मध्येच बोलताना जरा विषय पांगला माझा. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताच्यासाठी कितीही खालच्या पातळीचं काम करावं लागलं तरी सुद्धा करायला तयार असला पाहिजे. अशा देवाची भक्ती करायची. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं रवी किरण महाराज अजिबात तर सांगत नाही. राजकारणींसोबत फिरू नका असं मी म्हणत नाही. राजकारणींसोबत जरूर फिरलं पाहिजे, पण त्या राजकारणीले कमीत कमी आपलं पडेल बितड दिकाल पाहिजे. बरोबर आहे ना? नाही ते आपण आपलं पडेल बितड जाकी जाकी फिरतच आणि तो बंगलावाला ना घरकुल मंजूर करत काय शिलगाव नाही त्याला. मी जरा म्हणा राणीवर नका जात जा. मी प्युअर गावठी बोरगाचे, मला उभाटी नाकलांचा वैसे गागरपणा सोयाबीन चित लागत नाही आणि रोग बोलायला घाबरान काम नाही. आपलं काम म्हणजे काढतून खिचडीन लय मन बोगणं असं काम आहे आपलं. कोणीतरी धर्माचं काम करत असेल ना, तर त्या माणसाला आपण सपोर्ट केलं पाहिजे. जसं की बोलू नका की यांच्या मनामध्ये येतंय कीर्तनाचं आयोजन करायचं. महाराज तरुण आहेत, सगळे तरुण भाऊ आहे आणि त्यांच्या मनामध्ये जर कीर्तन ठेवायचं येत असेल तर याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे आपल्याला. नाहीतर बऱ्याच गावेच म्हातारा कीर्तन मा येतच नाही. हा, मी असं निघिराय तू गाडी काढीच नाही, एक गाव माहीन त्या गावात तमाशा चालू होता, पण रस्ता बडा पॅक वय झाला होता. मी असं स्टेज ना जोडते गाडी काढ तू 75-80 वरीस ना म्हातारा पुढे सारखी राहतो. म्हणता बाबा मला गाडी काढली होत्या, हो मागे सरकाना, पुढे बी ते ऐकाना शे मागे बी ते ऐकाना शे ना, तमाशा कुठे कशी ना ऐकतायस. नाही म्हणे महाराज पुढे सरक नाही. म्हणता का बघ म्हणे पुढे जर सरकणू एखादा नाच्याना जर पाय लागत म्हणा उद्धार होई जाय म्हणे. म्हणता आता आहे तुला सत्कार करणार हो करत जाणार. जर 75-80 वर्षाच्या वयात जर का तमाशा ऐकायची आवड येत असेल आणि इथं जर का मालेगाव मध्ये राहून माझ्या तरुणांना कीर्तन ठेवायची अपेक्षा होत असेल तर याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो. कुठंतरी असं वाटतं की हिंदू धर्म आता जागतो. कारण मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, कीर्तन काय साधं आणि सोपं नाही. कीर्तन नुसतं हाऊस म्हणून ठेवणे नाही. कीर्तनाची मर्यादा सांगायला लक्षपूर्वक ऐका. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती दादा. आणि म्हणून तर बॉबी भैया मी कीर्तनाला तुम्ही बोलवतात, पण तुम्हाला जास्त मार्क्स देण्यापेक्षा तुम्ही जास्त वाहवा करापेक्षा तुमना मनमा कीर्तन ठेवो अशी अपेक्षा निर्माण होईल. तुमले मार्क्स देवापेक्षा मी त्यासले मार्क्स देस ज्यास मी तुमले जन्माला घालेस. कारण काय माहिती का, माय बापना संस्कार चांगला राहणार ते पोरे चांगला जन्माला येतस. बरोबर आहे की नाही? हा, आई बापांचे संस्कार शुद्ध बीजापोटी पण रसाळ गोमटी. आणि बॉबी दादा साहेबांनी जेवढं कार्यक्रमाचं आयोजन केलं एवढं मोठं, हो आमचे साहेबांचे चिरंजीव आमचे दादाश्री बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे सगळे तरुण भाऊ.
मी तर असं म्हणेल दादा, पैसे किती कमवलेत आविष्कार दादा साहेब, पैसे किती कमवलेत त्याच्यापेक्षा तुमच्या सोबत तरुण आहे, आमचे बॉबी भैयांसोबत ही तरुण आहे, ही आपली खरी श्रीमंती आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, टाळकरी तर भरपूर आहेत, सगळे भजनी मंडळ आहे, पण इकडे आमचे विनिकरी बाबा आहेत, आमचे अर्बन वादक दादा आहेत इकडे. ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. बोलू नका भाऊ, ते ज्यांच्या सोबत असतील ना त्यांनी त्या पोरांना बंद करा जरा बोलायला, बोलू नका म्हणावं, लेकरांना सांभाळा. पहिले असं म्हणणं पडे पाणी उन्हा धुमाया जनत्यान बायका, आता मला कीर्तन मा असं म्हणणं पडे कीर्तन ऊन धुमाया जनत्याना पोरे समाया. त्या बरेल गरमात आती घाल दे तर त्यांनी समावा बहिणी सोन. विठ्ठल विठ्ठल. बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते ना तर बाबा या भंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगताय भैया हे दादा, भगवंताला आवडेल असं काहीतरी करायचंय आणि ते केल्याशिवाय जीवनाचा उद्धार होत नाही असं नाथ बाबा सांगतायत. सांगणारे नाथ बाबा आहेत आणि ऐकणारे साधक आहे. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे आणि ऐकणारे सुद्धा तेवढ्या सुज्ञ असले पाहिजे. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे, तेवढी लेवल असली पाहिजे आणि ऐकणाऱ्याची सुद्धा तेवढी लेवल असली पाहिजे. सांगणारे नाथ बाबा आणि ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक. लक्षपूर्वक ऐका, नाथ बाबा सांगतायत सांगणाऱ्याचा अधिकार असावा, त्याच्यासाठी मी नेहमी एक प्रमाण सांगतो. सांगणाऱ्याचा अधिकार तेवढा असेल तरच बोललं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, दारू पिऊ नका कोणी बोलायला पाहिजे हो काका, दारू पिऊ नका कोणी सांगायला पाहिजे. जो पेत नाही त्याने का जल सुधरत नाही त्याने. नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराला आणलं. नाथबाबांनी विचारलं, ताई लेकराला काहून आणलं या? नाथबाबा, यो पोरग गुड लई खातोय हो, याचं गुड खाणं बंद होईना म्हणले, याचं गुड खाणं बंद करा ना. नाथबाबा म्हणले, बाई 8 दिवसाच्या नंतर आणा म्हणले. बाईनं 8 दिवसाच्या नंतर पोराला आणलं. नाथबाबांनी त्या पोराला सांगितलं, बाळा गुड खाणं योग्य नाही रे, गुड खाणं बंद करून दे. त्या पोराची माय म्हणली, नाथबाबा गुड खाणं बंद करून दे एवढंच सांगायचं होतं, मग त्या दिवशी सांगायला काय अडचण होती? नाथबाबा म्हणे, तवय सांगतो बहीण, पण तवय मी जिथला गुई खाऊ ते त्याला काय सांगू खाऊ नको असं. पहिले 8 दिन मी पण करा, तवय आज त्याला सांग गुई खाऊ नको असं. सांगणाऱ्याची तेवढी लेवल असली पाहिजे. हा, सांगणारे नाथ बाबा, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक आहे. पण ज्या नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं त्या नाथबाबांची गोष्ट करायलो मी. ऐका, नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते का प्रत्येकच लोकांना पचलं असेल का? नाही, प्रत्येकाला पचलं असेल का? अजिबात नाही. काय काय लोकांना पोटमा दुख असच. एखादं पद जर एखादा चांगला मानवले भेटे घे ना, किडा पाडणारा बरोबर किडा पाडतो. उदाहरण म्हणशील सांगत, एखादा जर बिनविरोध सरपंच जर गावातलं वातावरण असलं तर, किंवा एखादा नगरसेवक, चला आपला बटा आपलाच शेतात, एखादा नगरसेवक चांगला माणूस आहे, बिनविरोध काट देणार. तसं तुम्ही काही होऊ देत नाही बा, घर परत किडा पाडणार येत. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा प्रत्येकालाच ते एक्सेप्ट असेल का? प्रत्येकाला मान्य असेल का? अजिबात नाही. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ना, तेव्हा काही काही लोकांच्या पोटात दुखत होतं. जर एखाद्या गावात एखाद्या माणसाला तुम्ही बिनविरोध सरपंच करतात, बिनविरोध सरपंचा त्याच्या विरोधात कोणी फॉर्म भरलेला नाही, म्हणताना आपण काय म्हणतो, काय सांगतो, सरपंच आमच्या गावाचा
बिनविरोधात आमच्या परिसराचा नगरसेवक बिनविरोधात, सांगताना बिनविरोधात. पण बिनविरोध झालेला नगरसेवक असेल, सरपंच असतील, सांगताना बिनविरोधात. फक्त त्याचे पद भेटा, नंतर बाहेर कोपरे कोपरे ऐकू, बाकीना किडा पडणार. आणि मला ते तो चालत नाही रे, पण होता त्यानं सांगा मनीषी ना ऐकणं पडणार. जो बिनविरोध आहे त्याला सुद्धा विरोधक आहेत. हो भाऊ, हो आप्पा, हो मनस्वंचिड बुचू पट रे, काय कीर्तन आहे रे काका. हो भाऊ, तू ते बोनीन पायरे तांबडो घाल देणार भाऊ. हो दे रे वैराना धंदा इकाव देणार रे. मी म्हणा मालका पळा मागे रान बोनीन पायरे ताती घाल दिनी भाऊ. विठ्ठल विठ्ठल. कारण गावातला एखादा मेंबर निवडायचा असेल तरी बिनविरोध होत नाही, जर झाला तरी सुद्धा बिनविरोध म्हणायला. पण ज्यांना चालत नाही ते सांगतातच मला तो चालत नाही असं. बरोबर आहे ना? तसं नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्यांना पचलं असेल का? सगळ्यांनाच पटलं असेल का? सगळ्यांना पचलं असेल का? तर अजिबात नाही. काही काही लोकांच्या पोटात दुखतच होतं. आणि तुम्हाला सांगतो, नाथबाबांना जे शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, जे पद भेटलं ना, हे पद भेटण्यासाठी एवढं सोपंही नाही. या इतकं सोपं नाही का कोणतंही पद आपण प्राप्त करून घेऊ महाराज. कोणतंही पद प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही. या बॉबी दादा साहेब मनकडे द्या नाही का तुमने? 2014 पासून चाल रहा नाही. कोणती वस्तू भेटणार नाही इतकं सोपं नाही राहत. विठ्ठल विठ्ठल. काशीहून आल्याच्या नंतर नाथबाबांना तिथं हे शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. पण नाथबाबा शांती ब्रह्म आहेत, एवढे शांत आहेत का? मग एका यवनानं परीक्षा घेतली. नाथबाबा स्नान करून येत होते, एका यवनानं नाथबाबाच्या अंगावर थुंकावं. किती वेळेस हो? किती वेळेस? 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं, वरती सुद्धा नाही बघितलं. किती शांती असेल? 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर सुद्धा वरती बघत नाही. याला म्हणावं नम्रता. म्हणून तर संत सांगतात ना, नम्र झाला भूता त्याने कोंडिले नंदा. ज्यानं नम्रता धारण केली त्याला समजावा की तो भगवंताच्या खूप जवळ चालला गेला. पण नम्रता महत्वाची. आणि जो नम्र राहिना ना, गुजराती मध्ये एक म्हण आहे, नमे तो सोने गमे. गुजराती मध्ये एक म्हण. तुम्ही म्हणतो जे ना पता येईल फुकट भाषा सांगा. तुम्ही मला कोणती का भाषा मग सांगायला लावतात नाही? गुजराती सांगा, मराठी सांगा, आयराणी सांगा, हिंदी सांगा. आणि तुम्ही जे जर वाटणं दुसरी भाषा बोलते बी म्हणसू येस करता पडदा उलटी मापो. तुमले समजावणे म्हणे बोलत नाही मी. विठ्ठल विठ्ठल. नमे तो सोने गमे. ज्याच्या अंगी नम्रता त्याच्याजवळ भगवंत नक्कीच असेल. नम्रता जरुरी आहे. आणि नम्र जो माणूस राहिला ना त्यांना बोलता फायदा रास. 2-5 मिनिटं बोलसू पण महिला माताशे लवकर समजे. बाबा लोकेश लेवी समजे. तरुणच ना काहीच ना डोकावर तर जाईल पण समजणं ते समजा. नम्रता ज्यानं धारण केली त्याचा काय फायदा असतो? समजा माया हो, गहू कापणीवर आहे, गहू कापणीवर आहे. आणि गहू कापणीवर असताना कोणाच्या तरी लग्न आहे आणि तुम्ही 2-4 दिन लगीनले चालना घ्या. 2-4 दिवस नंतर उन्हात गहू कापाना पडेल होता. आता वावर मा जावा नंतर गहू उंबी माय खाल पडील अस का? पडीन ते उंबी सकट पडस तू. म्हणजे दुसऱ्यांदा आपले उचलता आहेस. बरोबर आहे ना? उंबी सकट पडस. किती नम्र आहे? पडत ना तरी बी उचलता ये. साकी उंबी उचली म्हणजे तिले चोर म्हणजे गहू अख्खा आत्मा पडस. नम्र आहे. मग तो नम्र आहे, त्याचा नम्रतेचा फायदा किती असतो लक्षपूर्वक ऐका. जर मनमायले कोरडाई बनावणी शे ते गवले पाणी मा बिजाडस. कितला दिन? 3 दिन 4 दिन नाही का? पाणी मा बिजाडस. पाणी माय काढा का त्याला वाटी टाकस. वाटी त्यानं चिकपून आई पांडा मा ठेवस. काही काही बाया असल्या असं वाटत ना पांढरे शुभ्र येवायला पाहिजे कुरडाई मनीषी. बाकीने बाया बरफ टाकीत सुद्धा होतीस. बाकीने बाया म्हणतो महाराज टप्पूला बनावं माझ्या.
पांढऱ्या शुभ्र आल्या पाहिजे म्हणून परत सुद्धा टाकतीस बाकीने बाया कुरडई बनवतात आणि त्याला ठेवताना सुद्धा इतकं व्यवस्थित ठेवतात की काकडा पडायला नको पाहिजे. कारण गहू नम्र म्हणून त्याची इज्जत आहे आणि जो नम्र असतो का त्याची इज्जत होते बरं का. लक्षपूर्वक ऐका. गहू नम्र आहे त्याने अंग सोडणे म्हणशील त्याने इज्जत होईनी. आणि चला ते उडीदच कडे वावर मग उडीद पैरेल्यात आणि उडीद तोडाना प्रसंगे आणि कोणीतरी जवळना नातेवाईक समजा व्याईज मरी घ्या बुवा मारा गुप्ती जात तीच राहतो व्याई प्रत्येक कोणा व्याईच बुवा समजा व्याई मरी घ्या आणि दशक्रिया विधी पर्यंत तुमल्या तडेच थांबणं पडणं. 10 दिवस ती दशक्रिया विधी करी उन्हात आणि दशक्रिया विधी करानंतर उन्हात तुम्ही वावर मा तुमले उडीद निशंग हा की सापडस का बहिणीच हा ते तड तवाय अंग टाकी दे. कारण ती उगरी राहत आणि उग्रातच आज राहत आठे कोणीच नाही ना तसा. ज्याने नम्रता धारण केली का त्याचा फायदा. गहू नम्र म्हणून त्याची इज्जत आहे. 4-4 दिन पाणी मंडी राहिली मन माय रोज आणतोय त्या गहूसनं त्या उग्र राहत उडीत याला तुम्ही कितना दिन पाणी मा बिजाडत त्याला पाणी मा टाका का लगेच बाहेर काढशील का तू दर्शन तू काय अंगो आणा लायक ना नाही उग्रास ना भावच नाही इज्जतच नाही द्यायले. पाणी माय काढा का लगेच बाहेर टाकस मन माय दाबावर टाकस द्याले. चक्कीवाला सांगत भाऊ याला बैली टाकरे जरासा पण उडीद बी इथला बेकार रास ना. चक्कीवर बैलेवर सुद्धा बाकी ना इथला उग्र उडीद राहताना तरी बी काही पाठ सोडतच नाही. उडीदच ना सांग राहिलो मी तुम्ही लिशात अंगूर उडी काही इथला उग्र राहतच तरी काही पाठ सोडतात नाही. पण त्या उग्र असले ना मनमाय बरोबर लाईन लावत चक्कीवाला टाया बसू दिना नाही ना मग घर इन गाव लावत त्याले बोलले हा त्या उग्रा ना तसा झाला राहतो बहिणीवर त्याला घर इन गाव लावस मनमाय. आणि मग ती दाय चांगली वहिनी का चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण दळस ना त्यापेक्षा चांगला कशीच नाही दळ रे. मग इथलं बारीक दळलेस मनमाय मग ते पीठ मळाल बसस उडीदनं पीठ मळाल बसस. गहूनं पीठ बाजरीनं पीठ दादरनं पीठ लगेच मळायचास. उडीदनं पीठ लगेच मळावस का बहिणी सोड माया अजिबात नाही. ते इथलं उग्र इथला नालायक राहस मनमाय त्याला मळाल पडत तरी बी असं वाकडं तुटलं मग मनमाय अंदाज लावत आणि वाकडन तिकडं वय राय नाही घर मा काय शिकाव नाही. मग गली म्हणा 4 दांडगा बोलावून अंगण मा कुठंच त्याले बोलले फक्त उघरा म्हणा ते गली म्हणा 4 दांडगा बोलावत करून पोरे भाऊ अवघर मा आवराने राहणार अवघर मा वाकडा तिकडावर कुठे जरा मग तो भाऊ गलीमा कुठंच त्याले तरी सुद्धा काही उग्रा इथला बेकार राहतो कुटायलवर बी शिकत नाही. मग मनमा विचार करत याले गलीमा चेंदा तरी बी टाळ्या बसत नाही राहिना. मग मनमा शेवटला पर्याय एकच करत काय करत दोरा लिहत आणि त्या दोरा घ्यायच्या फाशी लाईन मारत लाट्या बनवतस ना तुम्ही हा मग त्याला फाशी लाईन मारत. मग उग्रच ना तसा झालं होतं. पण माझे नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा ऐका ना. काही लोकांना तो भावच पचत नव्हता. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं काही लोकांना पचत नव्हतं. एका येवणाऱ्या नाथबाबाच्या अंगावर तुंकलं 108 वेळेस तुंकलं. माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. त्या येवणाला लाज वाटली. त्या येवणाला लाज वाटली येऊन नाथबाबांचे पाय धरतोय. नाथबाबा किती शांती हो तुमच्या अंगी किती शांती आहे. 108 वेळेस तुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघितलं म्हणले एवढी शांती आहे. गावात चर्चा झाली पण तरी सुद्धा काही किडा पाडणारच ना किडा पडीत राहतात. खरंच तेवढा शांत आहे का नाथबाबा. नाथबाबा खरंच तेवढे शांत आहेत का. मग गावात मीटिंग भरवली सभा भरवली आणि त्याच्यात एकानं विडा उचलला की नाथबाबांना राग आणून दाखवतो.
त्यानं विडा उचलला, नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून. आता नाथबाबांच्या घरी गेला, नाथबाबांच्या घरी गेला महाराज, पायात चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबांना काही झालं तरी राग आला पाहिजे हे प्रयत्न होते त्याचे. पायात चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबांनी राग करण्यापेक्षा नाथबाबांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नीला सांगितलं, म्हणले गिरजी ऐक ना, अगं आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि शास्त्र सांगते अतिथी देवो भव. आपल्याकडे येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो आणि त्या भगवंताची सेवा करणं आपल्या दासांचं काम आहे. आलेल्या अतिथीला काहीतरी स्वयंपाक लाव, त्याला जीव घालावं लागणार आहे. चप्पल घालून गेलेला, देवाऱ्यापर्यंत चप्पल घालून गेला. राग आला पाहिजे नाथबाबांना, पण बघा ना नाथबाबा किती शांत आहेत. उलटा का पत्नीला जेवण बनवायला सांगितलं. पत्नी जेवण बनवत्या, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ना बाबा अतिथी देवो भव ही संस्कृती आहे. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे, पण अतिथी सुद्धा तसाच असला पाहिजे. बरं, अतिथी तसा समजदार पाहिजे, मन भाषामा आबरूदार पाहिजे. कारण आपला जुना लोकेशने म्हण होती, पाहुणा पैकीतला दिनना चांगला रास. पहिला दिनना पाहुणा, दुसरा दिनना पै, तिसरा दिनले राई यातून लाच कधी गई. आबरूदार माणूस जास्त राहो नाही. हा, खरंच काहीतरी अडचण आहे, शरीराला काहीतरी व्याधी आहे आणि जवळ डॉक्टर आहे, दवाखाना आहे म्हणून तुम्हाला नातेवाईकांकडे जर राहावं लागत असेल तर अजिबात मी म्हणणार नाही राहू नका म्हणून. जर खरं संकट आहे तर महिना, 2 महिन्याने 4 महिने राहिले तरी नो प्रॉब्लेम, अडचण नाही आहे. पण बाकीनांनी तर एक पाहुणी बॅग भरली ना आणि वेळीन गावले जाई बटना व्याई म्हणे का व्याई कथा म्हणतात काय नाही म्हणे, कपाशा कुपाशा कांदा कुंदा बटा आवराय ये वावरे खाली होई घ्या असं वाटणं. वेळीन घर 8-15 दिन राही ओ बानट सुरूच ना. वेळीन घर 8-15 दिन राहणार. काही काम आहे, काही नियोजन आहे, मग बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? प्रमाण ठेवू, प्रमाण. आणि तुमले बी सांगत बहिणीसवर आज ना कीर्तनकार म्हणीस नाही, अजिबात ऐका नाही. मी प्रत्येक कीर्तन मग सांगा सगळ्या तरुण बहिणीसले आज ना कीर्तनकार नाही शे तुम्हाला भाऊशे. लग्न व्हानंतर जर आपलं संसार सुखना होईल, जर संकट असेल तर अडचण नाही, पण जर नवरा सुखीटी राहणार, सासू सासरा येतात आणि घर मग थोडंफार भांडाल भांड ठोका थोडंफार जर काय होईना ना, नवरा चांगला आहे ना मस्त राहिले सासरमा, बाकीने पाहिजे सासरमा बटा आनंद राहत. पण माहेर मावण्यात का आता 3 दिन होण्यात का नवराला फोन करते नाही, हा 2-4 दिन राही जाऊ का नाही. लग्न झाल्याच्या नंतर मुलीनं सासरमध्ये किती राहायला पाहिजे माहितीये का? म्हणजे ज्या बायांच्या संसारात जर काही दुःख असेल तर काही अडचण नाही, पण जर सुखा सासरमा बड्या गोष्टीचं सुख भेटणार ना, ती बाईनी सासरमा फक्त 1 रातना मुक्काम करू. 1 रातना मुक्काम. आपला बडा कानदेश ना जे नाडे काना देश ना लोक आहेत ना, आपल्याकडे देवीना उत्सव वस कानबाई माताना. कानबाई माता कितला दिन बटस 1 रातना मुक्काम रास. 1 रातना मुक्काम रास, पण अख्खा गाव मग गाजा वाजा. बरोबर आहे ना? 1 रातना मुक्काम कानबाई मायना, पण अख्खा गाव मग गाजा वाजा रास. आणि तसं अंडेर बेटीना रातना मुक्काम पाहिजे. रातना मुक्काम वाली अंडेर आहे ना, दुसरा काका सांग वय रे दीदीला बोलाव रे, वय रे दीदीला नाश्ता बोलाव रे, वय रे दीदीला चहा बोलाव रे. अख्खी गली मा दीदी 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 दीदी. हा, आणि बाकीने बाया इथल्या माहेर माराती बहुजा चालता चालता लात मारी बट्टीस का म्हणजे मला लात माय माहित आहे म्हणून ध्यान नाही हो माय ध्यान नाही. तू चांगली कोण काढीन दीदीने ना लग्न नंतर रात्र मुक्काम चांगला. पाहुणा पै सुद्धा आबरूदार पाहिजे. पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले राहील यातून लाच कधी गई. पण काय काय इथला नेता तेल राहतं 1 पाहुणा घ्या रावाले. आणि ते परिवार मध्ये 2 नवरा बायको त्या म्हणे पाहुणा हे सेवा करणं पडीन. पहिला दिनले पाहुणचार, दुसरा दिनले पाहुणचार, तिसरा दिनले पाहुणचार, चौथा दिनले 5वा दिन उगी घ्या. नवराला बाई सांगायला लागणे म्हणे काव माय हाव जाय राय ना नाही म्हणे याने काय मस्त चुरण निघत अंगचा माव म्हणे काय बी करा पण या काळाने आपला धर्मात आंबोगूत जाईल म्हणे. नवरा म्हणे शांत बस, तू काहीच बोलू नको, मला मी त्या तोंडवर बोलता यावं मी जाय असं, पण मी बना पद्धत पा करतो म्हणे. कसं तू टेन्शन घेऊ नको, मी बरोबर करतो. फक्त तू काय कर किचन रूम मा गई का नुसता भांडा उपट
किचन रूम मध्ये जाईन भांडा उपट आणि किचन रूम मध्ये गादीनी गडी टिपी जो म्हणजे गादीनी गडी अशी टिपीने आता ना कोपराला भांडा उपटी राहील ती पाहुणा सांगे घरना मालक बसेल होता मांडास ना आवाज होना घरना मालक उठीन किचन रूम मा होना एवढी काठी येऊ ना गादीवर सपासप मारे गादीला आता मारेन बाई आता ना कोपराला आराय मारे ओ माय नका ना ओ माय मी मरी जाऊ ना पाहुणाला असं वाटणं आपला मुळे चांगलं गोष्ट निघावं म्हणे पाहुणा पै घ्या आहो बा उन्हा हॉल मध्ये कसते पाहुणा ना पत्ता नाही बाई म्हणे दे कसं खोटं मार पाहुणा पै घ्या बाई म्हणे मायबो मी बी काय मजा ना खोटं रणू पाहुणा पै घ्या पाहुणा सांगा वाटे सांगे मी बी कसं बय जायला नाटक कर म्हणे भोजन दिलं पाहिजे नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याच लेकरू आलंय काहीतरी स्वयंपाकाला लाव म्हणले गिरजाईने स्वयंपाक लावला अतिथी जेवायला बसला आणि जेवण करत असताना त्याच्या लक्षात आलं अरे आपण इथं आलतो कशासाठी नाथबाबांना राग आला पाहिजे तेवढ्यासाठी आलतो ना नाथबाबांना राग आला पाहिजे नाही इथं तर नाथबाबा आपल्याला जीव घालता मग आपण लोकांना सांगायचं काय बाहेर जाऊ मग आता नाथबाबांना राग कसा येईल नाथबाबांच्या पत्नी जीव वाढत होत्या हा भाऊ जेवण करता करता उठला आणि नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला आता मला सांगा कसं वातावरण असं होत्या घराचं महिला माता तुम्हाला विचारणार नाही इकडे पुरुष मंडळींना विचारेल समजा आपल्याकडे कोणीतरी अतिथी येईल कोणीतरी पाहुणा येईल आणि आपण त्याला जेवण सांगेले तो पाहुणा जेवणले बसेले आवाज थोडा कमी करा त्याचा थोडा पाहुणा जेवणले बसेले आणि जेवता जेवता आपली बायको जेवण वाढ राहिली आणि तो पाहुणा खाता खाता आपली बायको पाठवर कुदी बटना कस काय वातावरण राहील हा मी तुमले विचाराय नो पडा लग्न जायला ना तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील ना तुमले लगीनच समजत नाही बा लगीन बाबा लगीन मला असं वाटणार त्या काहीच बोली राहिला तर मी का साध असता मठवर कीर्तन कर राहिलो आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आणि तो जेवायला बसलेला आहे आपली पत्नी जेव वाढत्या आणि तो जेवताना उठला आणि बायकोच्या पाठीवर बसला कसं वातावरण राहील बाबा आपल्या घरातलं आपण त्या पाहुण्याला बरं करणार असा बायकोन पाठवर जर बसला ना आपण त्याला एक बुका करणार म्हणतो पण माझ्या नाथबाबांनी सांगितलं पत्नीला गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस नाही तर लेकराला लागेल म्हणले किती शांती असेल पत्नी सुद्धा तेवढी समजदार पत्नीनं सांगितलं धनी ओ स्वामी ऐका ना मी पण माया लेकर वाढवलेत लेकर वागवलेत लेकराला पडू देत नाही म्हणले तुम्ही काळजी घेऊ नका मी पण एक माया संत जेवढे शांत होते तेवढ्याच पत्नी सुद्धा समजदार होती त्यांची आणि तुम्हाला सांगू का पुरुष मंडळी मी प्रत्येक कीर्तनात विनोदामध्ये महिला मातांना खूप बोलून घेतो बिचारे तरी हसून घेतात ते आणि सगळं मम म्हणले तीस म्हणा बोललेले पण आज मला त्याशी खरी बाजू मांडानीशे या बहिणीशने जर ठरावं ना ते तुम्ही इज्जत वाढवू शकतीस आणि त्याशी जर ठरावं ना ते तुम्ही जिरवू बी शकतीस तुम्ही जर प्रेम केलं तर पत्नी लक्ष्मी तुम्ही जर प्रेम केलं तर पत्नी लक्ष्मी आणि तुम्ही जर रिकामाचा आया करा ते मग ती कालिका बनायला वेळ लागत नाही नाथबाबा शांत होते त्यांना पत्नी सुद्धा तेवढी समजदार भेटली म्हणून नाथबाबा हो पत्नीचा सपोर्ट असला की माणूस पुढे जातो पत्नी शिवाय शहाणपणा नाही बरोबर आहे ना नामपूरकर दादा बरोबर आहे ना बायको शिवाय शहाणपणा नाही बाई माणूसनी इज्जत वाढावस तुमनावरी असता खेळशे बरं बहिणी सो दिवाळीना सीझन जर कधी बाहेर गाव जायला पडा मित्र ही घ्या आणि गाव मारणारा मित्रांजोडी जाईन उभा राहिना चौक मा याने चौक माई फोन करू बायकोले
म्हणा कधी वर्गमित्र येईल शेतस क्लासमेट येईल शेतस असं कर काहीतरी चहा बी बनव त्यातले गरले राहील बाईने मित्र येऊन पहिले पाणी ना ग्लास तयार ठेवायला पाहिजे लगेच चहा लगेच नाश्ता आणि नवराला त्या मित्रांना समोरच विचारायला पाहिजे विचारले ना तुम्हाला मित्रासले काही जेवणले बनव का थोडंफार त्या मित्रात नाही मन देतच फक्त तुम नाव शब्द आहे ना तुम्हाला नवराने 100 गावेस मग इज्जत वाढायचीस एकच शब्द कारण त्या मित्र काय बाई होती भावड्यानी अरे त्याने फक्त फोनच करा रे तिथला मग चहा बी तयार नाश्ता बी तयार अहो जेवण नाही चारी बिचारी मावली काय तकदीरवाला काय बाई भारी भेटेले गो समजिले हो बाईमुळे इज्जत वाढणी आणि नाही ते एखादा भावने आम्ही कीर्तन लिहिलेत मालेगाव मग गाडी बिगडी गे राही गोत मग कामले सकाळ मग एखादा धको आमले दखीन बायकोला फोन करू ऐ रवी किरण महाराजने गाडी खराब होई जायला होती ते आटे राय जायला होता चालेल येऊ का तर काय ती बहिणी फोन मा सांगू कोणता करत आलेला राहणार तू आखो समजिले यांगर माप का पुन्हा मातेले रे